नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण ॲरोमॅटिक हा एक छोटासा टॉपिक बघणार आहोत की जो 11th 12 BSc किंवा MSc मध्ये हा तुम्हाला महत्त्वाचा आहे किंवा ह्याच्यावरच तुम्हाला 2 किंवा 4 मार्क्ससाठी एक्झाम्पल दिलेले असतात आणि ते आयडेंटिफाय करायला जातात की तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे, अँटी ॲरोमॅटिक आहे किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला ते स्ट्रक्चर दिलं ते आयडेंटिफाय करायचं आणि ते आयडेंटिफाय करून त्याचे रिझन खाली लिहायचे की तो ॲरोमॅटिक, नॉन ॲरोमॅटिक किंवा अँटी ॲरोमॅटिक आहे. त्याचं तुम्हाला ते रिझन लिहावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तो कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे, अँटी ॲरोमॅटिक आहे किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे ते कसं आयडेंटिफाय करायचं ते आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो बघणार आहे आपण ॲरोमॅटिक, म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते ॲरोमॅटिक आहे की नाही. आता हे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक आहे किंवा नाही कसं आयडेंटिफाय करायचं, तर त्यासाठी जो पहिला नियम आहे तो म्हणजे हकेल्सने दिलेला, की हकेल्सने सांगितलं की जर 4 कंडिशन जर फॉलो होत असतील, ह्याच्या मी तुम्हाला ज्या 4 कंडिशन सांगणार आहेत त्या जर 4 कंडिशन जर त्याच्यामध्ये फॉलो होत असतील तर तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते ॲरोमॅटिक आहे. बघा त्या 4 कंडिशन कोणत्या. पहिली कंडिशन आहे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलंय का नाही ते आयडेंटिफाय करताना तुम्ही स्ट्रक्चर आयडेंटिफाय करणार आहे ते 4चे 4ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये फॉलो झाले पाहिजे. 4 पैकी एक जरी कंडिशन त्याच्यामध्ये फॉलो झाले नाही तर ते तुमचं कंपाऊंड ॲरोमॅटिक नसणार आहे, ते एकतर अँटी ॲरोमॅटिक असेल किंवा नॉन ॲरोमॅटिक असणार आहे. तर ते 4 कंडिशन कोणत्या बघा. पहिली कंडिशन आहे तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते सायक्लिक पाहिजे. सायक्लिक म्हणजे काय बघा, तुम्हाला एक ॲरोमॅटिक कंपाऊंडचं एक फेमस एक्झाम्पल माहीत असेल की बेन्झिन रिंग आहे का नाही. बेन्झिन रिंग हे एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड काय आहे, कारण त्याच्यामध्ये ह्या 4ची 4 कंडिशन काय होते तर फॉलो होतात. त्यातली पहिली कंडिशन बघा, तुमचं जे कंपाऊंड आहे किंवा तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते सायक्लिक पाहिजे आहे का नाही. सायक्लिक म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे जनरली त्रिकोण, चौकोन आहे का नाही, षटकोन असे कोण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसले पाहिजे आहे का नाही. त्रिकोण, चौकोन, षटकोन असेल किंवा पंचकोन यातला कोणता एक जरी कोण असेल तर तुम्ही कन्सिडर करू शकता की हे तुमचं कंपाऊंड आहे ते सायक्लिक आहे. म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंडची पहिली कंडिशन काय तर ते सायक्लिक पाहिजे. सायक्लिक म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला त्रिकोण असेल, चौकोन असेल, षटकोन असेल किंवा पंचकोन असेल ना, यातला कोणताही जर एक कोण तुम्हाला दिसला तर कन्सिडर करायचं की ते सायक्लिक आहे. आता तुम्ही जर ही बेन्झिन रिंग बघितली एक ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, ह्याच्यामध्ये जे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलं आहे ते कसं आहे तर सायक्लिक आहे, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये मला दिसतंय की हा षटकोन आहे किंवा एका सायकलमध्ये आहे किंवा ते कंटिन्यू काय होणार असं एक रोटेट होणार आहे आणि आपण म्हणतो की ते एक सायक्लिक कंपाऊंड आहे. तुम्हाला चौकोन, त्रिकोण, षटकोन कोणताही कोण पंचकोन दिसला तर तुम्ही कन्सिडर करायचं की ते सायक्लिक आहे, म्हणजे पहिली कंडिशन त्याच्यामध्ये फॉलो झाली किंवा ऑबे झाली. दुसरी कंडिशन काय बघा, तुम्हाला जे स्ट्रक्चर दिलंय ते कसं पाहिजे कॉन्ज्युगेटेड पाहिजे किंवा ते डिलोकलाइज्ड होत असेल. कॉन्ज्युगेटेड म्हणजेच काय तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अल्टरनेटमध्ये काय बघायला मिळायला पाहिजे बघा, पाय बॉन्ड सिग्मा बाय पाय बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा लोन पेअर, पाय बॉन्ड सिग्मा पॉझिटिव्ह किंवा पाय बॉन्ड सिग्मा निगेटिव्ह आहे का ना. अल्टरनेट तुम्हाला काय ना काय तुम्हाला ह्या 3 पैकी काहीतरी मिळालं पाहिजे आहे का ना. आता इथं तुम्हाला जे बघा एक इथं डबल बॉन्ड दिसतंय का ना, तुम्ही आपण काय म्हणतो पाय बॉन्ड आहे का ना. हे जे डबल बॉन्ड आहेत हे बेन्झिन रिंगमध्ये का 3 जे डबल बॉन्ड तुम्हाला दिसतात ते आपण काय म्हणतो पाय बॉन्ड, आणि जी मधली पेस आहे ते आहे सिग्मा बॉन्ड. मग तुम्हाला काय पाहिजे अल्टरनेट, तुम्हाला एकतर परत पाय बॉन्ड सोडून परत पाय बॉन्ड किंवा तुम्हाला परत लोन पेअर किंवा तुम्हाला परत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला सिग्मा बॉन्ड मिळाला पाहिजे. बघा हा जो डबल बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड गॅपमधला सिग्मा पाय सिग्मा पाय, सिग्मा पाय सिग्मा पाय म्हणजे काय आहे तर ते कॉन्ज्युगेटेड आहे. किंवा हे एक्झाम्पल आपण कॉन्ज्युगेटेड आहे का ते बघूया परत एकदा बघा. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह आहे का नाही, पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह काही चालतं त्याच्यामध्ये बघा. पाय बॉन्ड सिग्मा निगेटिव्ह परत सिग्मा पाय सिग्मा निगेटिव्ह पाय आहे का नाही, किंवा पॉझिटिव्ह असेल किंवा लोन पण असेल तरी चालतं. तुम्हाला त्याच्यामध्ये अल्टरनेट कंडिशनला ह्या 3 पैकी काय तुम्हाला एक मिळालं पाहिजे. पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा पॉझिटिव्ह किंवा पाय सिग्मा निगेटिव्ह. आता इथं पाय सिग्मा पायचं आहे, पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा पाय ठीक आहे ना, पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा पाय सिग्मा पाय, किंवा ह्याच्यामध्ये बघा बघा पाय सिग्मा निगेटिव्ह सिग्मा पाय, म्हणजे तुम्हाला अल्टरनेट काय ना काय तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळालं पाहिजे. तर ते तुमचं कसं पाहिजे तर कॉन्ज्युगेटेड पाहिजे किंवा ते डिलोकलाइज्ड झालं पाहिजे आहे का नाही. डिलोकलाइज्ड म्हणजे काय ते लोकल एका जागी थांबलं नाही पाहिजे, ते काय झालं पाहिजे डिलोकलाइज झालं पाहिजे किंवा ते
कॉन्जुगेट मध्ये काय झालं पाहिजे ते डिलोकलाइज्ड होते का नाही. तुम्हाला माहिती आहे की कॉन्जुगेट मध्ये काय होतंय, हा बॉन्ड इकडे जाणार, हा बॉन्ड इकडे जाणार आणि हा बॉन्ड काय होणार इकडे जाणार. पण तुम्हाला ते स्ट्रक्चर बघायला मिळणार पाय सिग्मा पाय. म्हणजे हे कसं आहे तुमचं तर डिलोकलाइज्ड आहे. मेन कंडिशन काय बघायचे तर ते कॉन्जुगेटेड आणि डिलोकलाइज्ड झालं पाहिजे. आता हे स्ट्रक्चर दोन्ही स्ट्रक्चर कसे आहेत कॉन्जुगेटेड आहे. तिसरी कंडिशन आहे प्लेनर. तुमचं जे कंपाऊंड आहे ते काय पाहिजे तर ते प्लेनर पाहिजे का नाही. प्लेनर साठी तुम्हाला एवढं काय त्याच्यामध्ये जास्त काय डोक्यात घेऊ नका, फक्त कंडिशन बघायची की तुमचं जे सायक्लिक आणि जर ते कॉन्जुगेट असेल तर तुमचं ते कंपाऊंड 100% काय असणार तर ते प्लेनर असणार आहे. त्यासाठी तुम्हाला खूप स्टडी करावा लागेल. पण जनरली तुम्ही डोक्यात ठेवताना काय ठेवा, तुमचं जर कंपाऊंड सायक्लिक असेल कॉन्जुगेटेड किंवा ते डिलोकलाइज्ड होत असेल तर तुमचे स्ट्रक्चर कसं असणार ते प्लेनर असणार आहे. आणि मेन चौथी कंडिशन हुकेल नुसार तुमचे जे इलेक्ट्रॉन असतील है का नाही ते हुकेल रूल्स नुसार किती पाहिजे तर 4n+2. म्हणजे तुमचे जर n किती असतील 0 1 2 3 आणि तुमचे जे टोटल इलेक्ट्रॉन असतील ते किती पाहिजे 2 6 10 14 असे जर इलेक्ट्रॉन तुमचे येत असतील तर तुमचं ते हकेल रूलनुसार तर ते काय होत आहे फॉलो होत आहे आणि तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते अरोमॅटिक असणार आहे. म्हणजे तिन्ही कंडिशन प्लस तुमची जी ही चौथी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये तुमचे जे इलेक्ट्रॉन आहे ते किती पाहिजे 2 6 10 म्हणजे 4n+2 आहे का ना. म्हणजे तुम्ही जर n 0 धरला तर काय होणार 4 × 0 + 2 2, n 1 धरला तर 4 × 1 + 2 6, n जर तुमची 2 धरला तर 4 × 2 8 8 + 2 10, 3 धरला तर 4 × 3 12 + 2 14. म्हणजे 2 6 10 2 6 10 14 हे जर त्याच्यामध्ये येत असतील म्हणजे 4च्या पट्टी 2 6 10 14 तर तुमचं जे कंपाऊंड आहे ते कसं असणार आहे ॲरोमॅटिक आहे. त्याचं एक एक्झाम्पल बघूया. आता पहिले आपण परत ह्या बेन्झीन रिंग हे दोन एक्झाम्पल मध्ये दोन्ही ॲरोमॅटिक आहेत आणि ते आपण पहिल्यांदा बघू. बघा ही जर तुम्ही बेन्झीन रिंग बघितली तर त्याच्यामध्ये काय बघा पहिले सायक्लिक आहे. पण मला सांगितलं की त्रिकोण चौकोन षटकोन असेल तर ते काय तर ते सायक्लिक आहे. म्हणजे पहिलीकडचे झालं की ते सायक्लिक आहे. दुसरं कॉन्जुगेट तुम्हाला अल्टरनेट काही ना काहीतरी पाहिजे पाय सिग्मा पाय, परत अल्टरनेट सिग्मा पाय म्हणजे हे कॉन्जुगेटेड आहे. अल्टरनेट तुम्हाला ह्याच्यामध्ये पाय सिग्मा पाय कंटिन्यू अल्टरनेट बघायला मिळतात. तिसरी कंडिशन तुम्हाला सांगितली या दोन्ही कंडिशन असतील तर तुम्हाला ते प्लेनर आहे आपण कन्सिडर करतो म्हणजे कंपाऊंड प्लेनर पण आहे. त्यानंतर चौथी मेन कंडिशन की तुम्हाला ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन 4n+2 नुसार किती पाहिजे 2 किंवा 6 किंवा 10 पाहिजे. आता बघा आपण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती आहे ते इलेक्ट्रॉन कसे काउंट करायचे ते आपण बघूया. पहिल्यांदा बघा हा जे तुमच्या इथे जो पाय इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे एका पाय इलेक्ट्रॉन मध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करतो. म्हणजे हे 2 2 2 4 आणि 6 म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन किती झाले 6 इलेक्ट्रॉन झाले. तुमचं कंपाऊंड सायक्लिक आहे, कॉन्जुगेटेड पण आहे आणि ते प्लेनर पण असणारच आहे. आणि ह्या रूलनुसार तुमचे 4n+2 म्हणजे त्याच्यामध्ये 2 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये येतात. म्हणजे तुमचं हे कंपाऊंड आहे ते ॲरोमॅटिक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. हे एक एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे चारही कंडिशन फॉलो होतात का नाही ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये बघा सायक्लिक त्रिकोण आहे म्हणजे हे सायक्लिक आहे. कॉन्जुगेटेड बघायचं की आपल्याला अल्टरनेट काय ना काहीतरी मिळालं पाहिजे. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे ना. म्हणजे एक पाय नंतर एक सिग्मा आणि परत काहीतरी तुम्हाला अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोन पेन परत तुम्हाला सिग्मा असं काहीतरी मिळालं पाहिजे. बघा पाय बॉन्ड एम्प्टी प्लस म्हणजे सिग्मा, परत तुम्हाला मिळालं इथे निगेटिव्ह, परत एम्प्टी प्लस परत पाय बॉन्ड आहे का नाही. म्हणजे पाय सिग्मा पॉझिटिव्ह किंवा पाय सिग्मा निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला इथे निगेटिव्ह मिळतं. म्हणजे पाय सिग्मा निगेटिव्ह आहे का नाही. परत पाय सिग्मा निगेटिव्ह तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ना काहीतरी अल्टरनेटला तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळते. म्हणजे तुम्हाला काय झालं हे कंडिशन तुमचं कसं आहे तर हे ते कॉन्जुगेटेड आहे. हे काय आहे तुमचं ते कॉन्जुगेटेड आहे. तिसरं हे प्लेनर आहे का तर ह्या दोन्ही कंडिशन फॉलो होतं म्हणजे हे प्लेनर सुद्धा आहे. आणि तिसरा तुमचे आता इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये काउंट करायचे. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती होतं बघा तुम्हाला सांगितले. हा पाय बॉन्ड मध्ये किती असतात तर 2 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात 2 इलेक्ट्रॉन. आणि निगेटिव्हचे पण ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन धरायचे असतात आहे का. निगेटिव्हचे सुद्धा किती इलेक्ट्रॉन धरायचे असतात तर ते 2 इलेक्ट्रॉन धरायचे असतात. निगेटिव्हचे सुद्धा किती इलेक्ट्रॉन धरायचे 2. लक्षात ठेवा पाय बॉन्डचे 2 धरायचे, 2 पेअरचे सुद्धा 2 धरायचे, निगेटिव्हचे सुद्धा किती धरायचे तर 2 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये धरायचे. पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही ते कॉन्जुगेट मध्ये धरू शकता पण प्लसचे आहे का नाही. प्लस असेल तर ते कॉन्जुगेट मध्ये का तुम्ही धरू शकता पण त्याचे इलेक्ट्रॉन काउंट करायचे नाही. फक्त
पाय बॉन्ड लोन पेअर आणि निगेटिव्हचे लोन पेअर मध्ये निगेटिव्हचे तुम्ही इलेक्ट्रॉन धरायचे, पॉझिटिव्हचे इलेक्ट्रॉन धरायचे नाही, पण कॉन्जुगेट मध्ये तो कन्सिडर करायचा. ह्याच्यामध्ये बघा निगेटिव्हचे आपण कन्सिडर करतोय का नाही, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाय किंवा लोन पेअरचे आपण इलेक्ट्रॉन धरतो. सॉरी पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह पाय आणि लोन पेअरचे आपण इलेक्ट्रॉन धरतो. पॉझिटिव्हचे इलेक्ट्रॉन धरायचे, काउंट करायचे नाही, पण त्याला कन्सिडर करताना तो कॉन्जुगेट मध्ये कन्सिडर करायचे, फक्त इलेक्ट्रॉन काउंट करायचे नाही. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा तिन्ही कंडिशन फॉलो होतात. आता त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रॉन काउंट करायचे, पाय बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन आणि निगेटिव्हचे 2 इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले याच्यामध्ये, 4 इलेक्ट्रॉन झाले. किती इलेक्ट्रॉन झाले याच्यामध्ये बघा, 4 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे हे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक आहे का बघा. आपल्याला किती पाहिजे, 2 6 10. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती होतात, 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये होतात. म्हणजे आपलं हे स्ट्रक्चर कसं आहे तर ॲरोमॅटिक नाही. मग तर एक तर ते अँटी ॲरोमॅटिक असेल किंवा नॉन ॲरोमॅटिक असेल. आता ते आपण अँटी ॲरोमॅटिक आहे किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे ते आपण त्या टाइप मध्ये आपण बघूया. पण हे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक नाही. तर ह्या स्ट्रक्चर ऐवजी जर हे स्ट्रक्चर असेल बघा, तर आता हे ॲरोमॅटिक आहे का ते आपण ते बघूया. बघा त्रिकोण आहे म्हणजे सायक्लिक आहे. कॉन्जुगेट मध्ये तुम्हाला अल्टरनेट काहीतरी मिळायला पाहिजे. बघा पाय बॉन्ड सिग्मा पॉझिटिव्ह, तर सिग्मा पाय बॉन्ड, म्हणजे तुम्हाला अल्टरनेट काही ना काहीतरी तुम्हाला याच्यामध्ये मिळते. म्हणजे तुमचं हे काय झालं आहे तर कॉन्जुगेटेड आहे आणि हे प्लेन सुद्धा असणार आहे. आता हे हकेन रूल नुसार ते फॉलो होते का बघायचं. आता इलेक्ट्रॉन काउंट करायचं. इलेक्ट्रॉन काउंट करताना तुम्हाला सांगितलंय की फक्त निगेटिव्ह लोन पेअर आणि पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन धरायचे, पॉझिटिव्हचे इलेक्ट्रॉन काउंट करायचे नाही. फक्त पॉझिटिव्ह आपण कॉन्जुगेट मध्ये कन्सिडर करतो की तो कॉन्जुगेट मध्ये आपण धरतो, पण त्याचे इलेक्ट्रॉन काउंट करायचे नाही. ह्या पॉझिटिव्हचे आपण इलेक्ट्रॉन काउंट करत नाही. निगेटिव्ह लोन पेअर किंवा पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन आपण कन्सिडर करतो. आता याच्यामध्ये किती आहेत तर 2च इलेक्ट्रॉन आहेत. पॉझिटिव्ह धरत नाही, पण हा कॉन्जुगेट मध्ये आपण ह्याला कन्सिडर करतोय पण इलेक्ट्रॉन काउंट करत नाही. म्हणजे किती इलेक्ट्रॉन झाले याचे, 2 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे हा काय आहे तर ॲरोमॅटिक आहे. म्हणजे हे 2 जे तुमचे एक्झाम्पल आहेत ते कसे आहेत तर ॲरोमॅटिक आहे. हा एक तर अँटी ॲरोमॅटिक असेल किंवा नॉन ॲरोमॅटिक असेल. कारण ह्याला पहिल्या 3 कंडिशन फॉलो होतात पण चौथी कंडिशन फॉलो होत नाही. ह्याला 4 कंडिशन फॉलो होतात. म्हणजे हे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक आहे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे अँटी ॲरोमॅटिक. मग तुम्हाला ॲरोमॅटिकला समजलं, सायक्लिक पाहिजे, कॉन्जुगेटेड पाहिजे, प्लेनर पाहिजे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन होते 2 6 10 14 असे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यानंतरची जी दुसरा टॉपिक आहे तो अँटी ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक मध्ये काय फरक नाही तर एकच फरक आहे शेवटचा, तो म्हणजे इलेक्ट्रॉनचा. म्हणजे बघा ॲरोमॅटिक मध्ये 4n+2 चा फॉर्म्युला आहे, तर ह्याच्यामध्ये फक्त 4 पाय इलेक्ट्रॉन पाहिजे. 4 पाय इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचे 4च्या पुढे डायरेक्ट 4 8 12. ह्याच्यामध्ये 4n+2 होते म्हणजे 2 6 10 14. ह्याच्यामध्ये कसे पाहिजे 4 8 12. इकडे बघा 2 6 10 14 आणि इकडे 4 8 12. जर असे इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये असतील 4 8 12, 2 6 10 ह्याच्यामध्ये नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये किती पाहिजे 4 8 12. ह्या 4च्या पाड्यामध्ये जर तुमचे इलेक्ट्रॉन आले तर तो अँटी ॲरोमॅटिक असणार आहे. पण त्याच्यामध्ये काय पहिल्या 3 कंडिशन त्याच्यामध्ये फॉलो पाहिजे. म्हणजे ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक मध्ये पहिल्या 3 कंडिशन काय होतात सेम आहेत, फक्त चौथी कंडिशन आहे इलेक्ट्रॉनची. अँटी ॲरोमॅटिक मध्ये 4च्या पाड्यामध्ये 4च्या टेबलमध्ये तुमचे इलेक्ट्रॉन पाहिजे. पहिला काय बघा तो सायक्लिक पाहिजे हे का नाही, त्यानंतर तो कॉन्जुगेटेड पाहिजे, तो प्लेनर पाहिजे आणि तुमचे इलेक्ट्रॉन किती पाहिजे 4 8 12. आता एक आपण एक्झाम्पल बघूया. आता हे ॲरोमॅटिक किंवा हे अँटी ॲरोमॅटिक किंवा नॉन ॲरोमॅटिक आहे ते आपण बघूया. पहिली कंडिशन बघा सायक्लिक, त्याच्यामध्ये सुद्धा हीच कंडिशन बघा. ह्या सेम कंडिशन आहे जी आपण जे मागाशी कंडिशन बघितली त्याच कंडिशन आहे. बघा काय पाहिजे आपल्याला सायक्लिक. हे कंपाऊंड सायक्लिक आहे का बघा. त्रिकोण चौकोन षटकोन तुम्हाला काही कोणताही कोण दिसला तर तो काय तर तुमचं कंपाऊंड कसं आहे तर ते सायक्लिक आहे. म्हणजे हे पहिलं कंपाऊंड काय तर सायक्लिक आहे. पहिली कंडिशन फॉलो होते. दुसरी कंडिशन कॉन्जुगेटेड आहे का. कॉन्जुगेटेड आहे का म्हणजेच काय झालं पाहिजे तुमचे जे तुमचे जे ह्याच्यामध्ये जे बॉन्ड असतील पाय बॉन्ड लोन पेअर सिग्मा बॉन्ड ते कसे पाहिजे तुमचे अल्टरनेट. काय 1 3 पैकी काय 4 पैकी काय पाहिजे पाय सिग्मा पाय सिग्मा लोन पेअर, पाय सिग्मा पॉझिटिव्ह किंवा पाय सिग्मा निगेटिव्ह. त्याच्यामध्ये बघा
पाय सिग्मा पाय, आहे का नाही, पाय सिग्मा पाय. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतं बघा, पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा पाय. हे काय होते, अल्टरनेट तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे हे कसं आहे तर ते कॉन्जुगेटेड आहे. त्याच्यानंतर बघा, हा प्लेनर आहे का, तर हा प्लेनर आहेच, कारण पहिल्या दोन कंडिशन फॉलो झाला तर तुम्ही तो प्लेनर आहे आपण कन्सिडर करूया. आणि मेन चौथा बघा, आता आपल्या ह्याच्यामध्ये पाहिजे की बघा, ह्या पहिल्या तीन कंडिशन ॲरोमॅटिक प्रमाणाने आपण त्याच कंडिशन बघितल्या. तर मेन चौथी कंडिशन तुमचे इलेक्ट्रॉन आहे ते 4च्या पाड्यामध्ये पाहिजे. म्हणजे 4, 8 आणि 12, 1600 इलेक्ट्रॉनमध्ये पाहिजे. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काउंट करूया. तुम्हाला सांगितलं की पाय बॉन्ड असेल किंवा तुमचे लोन पेअर असेल किंवा तुमचे निगेटिव्ह असेल, ह्याच्यामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो. पॉझिटिव्हचे इलेक्ट्रॉन आपण काउंट करत नाही, पण पॉझिटिव्हला आपण कॉन्जुगेटमध्ये काउंट करतो, पण त्याचे इलेक्ट्रॉन काउंट करत नाही. आता बघा, इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोन पेअर नाही, फक्त हे दोन्ही पाय बॉन्ड आहेत, पण हे कॉन्जुगेटेड आहे. पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा पाय, ठीक आहे ना, म्हणून आपण ते कॉन्जुगेटेड आहे, प्लेनर आहे. आता त्याचे इलेक्ट्रॉन काउंट करूया. हा लोन पेअरचा 1 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे एका ह्या पाय इलेक्ट्रॉनचा 1 इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉनचे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे पाय इलेक्ट्रॉनचे 2 इलेक्ट्रॉन, ह्या पाय इलेक्ट्रॉनचे 2 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती झाले तर 4 इलेक्ट्रॉन झाले. ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 4 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे 4, 8, 12 आहे का ना, 4च्या पाड्यामध्ये आहे. जर 2, 6, 10 असे इलेक्ट्रॉन असतील तर ते ॲरोमॅटिक, आणि जर 4, 8, 12 असे इलेक्ट्रॉन असतील तर ते अँटी ॲरोमॅटिक. म्हणजे हे कंपाऊंड आहे ते अँटी ॲरोमॅटिक आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. बघा, पहिली कंडिशन त्रिकोण दिसते म्हणजे सायक्लिक आहे. कॉन्जुगेटिव्ह म्हणजे पाय सिग्मा लोन पेअर, ठीक आहे ना, लोन पेअर सिग्मा पाय. म्हणजे तुम्हाला अल्टरनेट काही ना काहीतरी मिळते. पाय सिग्मा पाय, पाय सिग्मा पॉझिटिव्ह, पाय सिग्मा निगेटिव्ह लोन पेअर, काही ना काहीतरी तुम्हाला अल्टरनेट मिळते. म्हणजे हे काय कॉन्जुगेटेड आहे म्हणजे, किंवा हे डिलोकलाइज होणारच आहे. त्यानंतर हे प्लेनर सुद्धा आहे. आणि आता चौथी कंडिशन बघायची आहे, इलेक्ट्रॉन काउंट करायचे. आता ह्याच्यामध्ये काय, पाय बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन प्लस लोन पेअर, लोन पेअरचे पण 2 इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्हचे फक्त काउंट करत नाही, निगेटिव्ह लोन पेअर पाय बॉन्डचे आपण काउंट करतो. ह्याचे 2 इलेक्ट्रॉन, ह्याचे 2 इलेक्ट्रॉन, ते झाले 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे 4च्या पाड्यामध्ये आहेत. म्हणजे ह्याचे किती इलेक्ट्रॉन झाले तर ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये झालेले आहेत. सॉरी, ह्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे तुमचे 4, 8, 12 ह्या कंडिशनमध्ये हा रूल काय करतो तो फॉलो करतोय. म्हणजे तुमचा हा कंपाऊंड कसा आहे तर अँटी ॲरोमॅटिक आहे. म्हणजे आपण 2 बघितले, ॲरोमॅटिक, आणि त्यानंतर आहे बघा अँटी ॲरोमॅटिक. त्यानंतरचा तिसरा आहे बघा नॉन ॲरोमॅटिक, आहे का ना. नॉन ॲरोमॅटिकला तुम्हाला फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा आहे, जर तुमचं जे स्ट्रक्चर ॲरोमॅटिक नसेल किंवा ते अँटी ॲरोमॅटिक सुद्धा नसेल तर ते तुमचं कंपाऊंड कसं असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार आहे तर नॉन ॲरोमॅटिक असणार आहे. म्हणजे त्यासाठी बघा पहिली कंडिशन काय बघा तर सायक्लिक, ठीक आहे ना. जर तुमचं स्ट्रक्चर असं असेल म्हणजे तुमचं सायक्लिक नाही, जर तुम्हाला हे सायक्लिक पहिलीच कंडिशन जर तुमची फॉलो होत नसेल, आहे का ना, एक जरी कंडिशन फॉलो नाही झाली तर ते तुमचं कंडिशन नॉन ॲरोमॅटिक असणार आहे. आता हे सायक्लिक नाही म्हणजे हे कन्फर्म काय असणार आहे, नॉन ॲरोमॅटिक असणार आहे. आता कन्सिडर करूया की हे सायक्लिक आहे, हे सायक्लिक आहे, कसं आहे तर हे सायक्लिक आहे. दुसरं बघा ते कॉन्जुगेटेड आहे का बघूया. बघा सायक्लिक आहे, कॉन्जुगेटेड म्हणजे तुम्हाला काय मिळालं, अल्टरनेट काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. आता तुम्हाला इथे पाय मिळाला आहे सिग्मा पर सिग्मा, म्हणजे तुम्हाला अल्टरनेट इथे तुम्हाला पाय सिग्मा, इथे तुम्हाला इथे अल्टरनेट पाय बॉन्ड पाहिजे किंवा तुम्हाला एकतर निगेटिव्ह पाहिजे किंवा इथे तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे दुसरी सुद्धा कंडिशन फॉलो होत नाही. म्हणजे हे कसं झालं तुमचं ते कॉन्जुगेटेड नाही. म्हणजे दुसरी एक जरी कंडिशन, 4 पैकी एक जरी कंडिशन फॉलो नाही झाली तर ते काय झालं तुमचं नॉन ॲरोमॅटिक. मग अशा आपण बघितलं पहिलीच कंडिशन फॉलो होत नव्हती त्यामुळे ते कन्फर्म नॉन ॲरोमॅटिक होतं. तिथं पहिली कंडिशन फॉलो होती म्हणजे सायक्लिक आहे, पण दुसरी कंडिशन तुमची अल्टरनेट तुम्हाला इथं काही ना काहीतरी मिळत नाही. म्हणजे काय आहे तर हे दुसरी कंडिशन फॉलो होत नाही. म्हणजे एक जरी कंडिशन नाही फॉलो झाली तरी तुमचं ते कंडिशन ते तुमचं कंपाऊंड नॉन ॲरोमॅटिक असणार आहे. म्हणजे हे सुद्धा कंपाऊंड कसं आहे नॉन ॲरोमॅटिक. यातलंच एक अजून एक कंपाऊंड बघूया. हे कंडिशन हे सायक्लिक आहे, कारण चौकोन दिसते म्हणजे हा सायक्लिक आहे. त्यानंतर कॉन्जुगेट आहे का बघा, म्हणजे अल्टरनेट तुम्हाला काय मिळतंय का बघूया. इथं पाय बॉन्ड मिळाला तुम्हाला इथं, ठीक आहे ना, पण इथं नंतर तुम्हाला काहीच मिळत नाही. अल्टरनेट तुम्हाला पाय नंतर सिग्मा परत ब्लँक आहे, म्हणजे तुमचं हे नॉन ॲरोमॅटिक आहे.
आता हे बघा सायक्लिक आहे. दुसरी कंडिशन बघूया, पाय बॉन्ड आहे ना, पाय बॉन्ड सिग्मा. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा अल्टरनेट बघा, त्याच्याऐवजी बघा हे एक्झाम्पल बघू. बघा पाय बॉन्ड आहे, सिग्मा आहे प्लस पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं अल्टरनेट मिळते. ह्याच्यापुढे बघा पॉझिटिव्ह सिग्मा, परत इथं ब्लँक आहे. म्हणजे ह्या दोन कंडिशनमध्ये बघा इथे तुम्हाला अल्टरनेट इथं तुम्हाला काहीच मिळत नाही. इथं जर तुम्हाला ह्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा अल्टरनेटमध्ये काही ना काहीतरी मिळत असेल, पाय बॉन्ड किंवा दुसरं काय तुम्हाला इथे मिळत असेल, तर ते कंपाऊंड तुमचं ते ॲरोमॅटिक कडे किंवा अँटी ॲरोमॅटिक कडे गेलं असतं. पण तुम्हाला इथं अल्टरनेट इथं पुढं काहीच मिळत नाही. म्हणजे ह्यातली एक कंडिशन जरी फॉलो नाही झाली तर ते कंडिशन कोणतं आहे तर नॉन ॲरोमॅटिक आहे. म्हणजे तुम्हाला ॲरोमॅटिकमध्ये येते काय पाहिजे तर सायक्लिक, कॉन्जुगेटिव्ह, प्लेनर. अँटी ॲरोमॅटिकमध्ये सुद्धा सायक्लिक, कॉन्जुगेटिव्ह आणि प्लेनर. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये दोनमध्ये फरक आहे तर तो इलेक्ट्रॉनचा आहे. इलेक्ट्रॉन काउंट करायचे आणि ते कन्सिडर करायचं. पण तुमचं जे सायक्लिक नसेल तर कन्फर्म नॉन ॲरोमॅटिक, सायक्लिक असेल पण कॉन्जुगेट नसेल तरी ते नॉन ॲरोमॅटिक, किंवा त्यानंतर बाकीचे ते प्लेनर आपण त्या पद्धतीमध्ये काउंट करूया.